केलेलं आहे, चेक केलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, फेज सप्लाय चेक करायचं आहे. आणि फेज सप्लाय तुम्ही चेक करता त्यावेळेस तुमचा हे रेड फेज येईल. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, हे कंट्रोल पॅनल जे आहे ते ऑन करायचं आहे. ह्या कंट्रोल पॅनलला आपण ज्यावेळेस ऑन करता, हे पॅनल आपण इथून चालू केलं तेव्हा इथं काय झालं, रेडिंग गेलं ना, त्यावेळी बघा हे रेडिंग आलं का, आलं काय. हे जे आहे ना, आपल्याला ज्यावेळेस पॅनल तुम्ही फेज येते त्यावेळेस आपला हे पॅनल काय होतं इथं ऑन होतं. हे पॅनल ऑन झाले की आपल्याला हे मीटर दाखवलं, इथं व्होल्ट मीटर आहे, इथं ॲम्पियर मीटर आहे, इथं व्होल्ट मीटर आहे, आपल्याला सिम्बॉल दाखवलं आहे, इथं ॲम्पियर मीटर दाखवलं आहे, इथं फ्रिक्वेन्सी दाखवली आहे, इथं बरोबर. ह्या ह्याच्यामध्ये काय दाखवलं आहे, आपल्याला प्रत्येक ह्याच्यावर आपल्याला रिडिंग दाखवणार आहे. तर आपल्याला सुरुवातीला हे व्होल्ट मीटरचं नाही की आपल्याला काय करायचं आहे, हे करंट घ्यायचं आहे, तिथं व्होल्टेज घ्यायचं आहे, इथं व्होल्टेज आणि करंट दाखवत आहे दोन्ही. तर आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला पॅनल ज्यावेळेस चालू करतात त्यावेळेस या गोष्टी समजतात. कारण तुम्हाला हे पॅनल जर शिकायचं असेल तर सुरुवातीला काय करणार आहे, तुम्हाला हे जे आर फेज जे आहे ही फेज हवं. मला तुम्ही काय करा, हे फेज शोधा, काय येण्याचं नाही. आपल्या इथे सप्लाय जिथून येते त्या ठिकाणी सप्लाय येते का, आपल्या मेन सप्लाय माहिती आहे तुम्हाला, मेन सप्लायला चेक करा, 3 फेज सप्लाय आहे. आणि मेन सप्लायला जर 3 फेज सप्लाय असेल तर तुम्ही वायर केबल चेक करा, केबल चेक केल्यानंतर तुम्हाला पॅनल बोर्ड चालू करून तुम्हाला रेडिंग घेता येतात. मग आपल्याला पॅनल बोर्ड कसं वापरायचं, ऑपरेट कसं करायचं, त्याच्यावर आपल्याला काय काय प्रॅक्टिकल आहे, त्याच्यावर मोटारीचे सगळेच प्रॅक्टिकल आहेत. AC, DC, आर्मेचर, कम्युटेटर, सगळ्या मोटारी याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, मोटरची टेकोमीटर, स्पीड मोजणे, करंट मोजणे, RPM मोजणे, ह्याच्या येतात. आपल्याला आणखीन ACचं DC मध्ये रूपांतर करणे, अल्टरनेटर जोडणे, ह्याच्यावर आपल्याला जनरेटर जोडणे, ह्या पॅनल बोर्डवर आपल्याला वेगवेगळ्या मोटारी जोडून त्याच्या रिडिंग घेता येतात. तर हे रिडिंग घेण्याकरता आपल्याला पॅनल बोर्ड चालू करणं गरजेचं आहे. तर पॅनल बोर्ड चालू करण्याकरता तुम्ही आता हे शोधा, हे प्रॅक्टिकल वर्क आहे, तुम्हाला हे प्रॅक्टिकल वर्क करावं लागतं. हे शोधा तुम्ही, आणि शोधल्याच्यानंतर 3 फेज सप्लाय आला की आपण पॅनल बोर्ड चालू करू पुढच्या चालतं. घ्या आता याचं साहित्य आणि करा. ओके.